माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नामामध्ये प्रीतीचा सलाम. मेरे प्यारे भाई और बहनों, आप सभी को फिर एक बार प्रभु यीशु ख्रिस्त के मीठे नाम में सलाम. आणि आज पुन्हा एकदा आपण पवित्र शास्त्रामधून काही भाग शिकणार आहोत. आज फिर एक बार हम पवित्र शास्त्र में से कुछ सीखेंगे. आणि त्यापूर्वी आपण आपल्या माना झुकूया आणि आपण प्रार्थनामध्ये जाऊया. और आइए हम उससे पहले अपने सर को झुकाएं और हम प्रार्थना करें. आकाश आणि सृष्टीच्या निर्माणकर्त्या, स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, स्वर्गीय प्यारे पिता, पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभु जिस तरह से पवित्र शास्त्र में लिखा गया है, प्रभू तू आम्हाला बनवणारा आणि घडवणारा आहेस. पिता आप हमें बनाने वाले रचने वाले परमेश्वर हो. म्हणून आम्ही तुझा चेहरा पाहू इच्छितो. प्रभु इसीलिए हम आपका चेहरा देखना चाहते हैं. प्रभू आम्ही या भूतलावर परके आणि उपरी आहोत. परमेश्वर हम इस देश पर परदेसी हैं. कशा रीतीने दररोजचा दिवस उल्हासाने पार करू शकतो किस तरह से हर रोज का दिन हम आनंद से बिता या पाए. विषयाला अनुसरून शिकण्यासाठी प्रभु इस विषय को लेकर सीखने के तुझ्या लिए उपस्थितीत आलेलो आहोत. परमेश्वर हम आपकी उपस्थिति में आए हैं. पवित्र आत्मा आमच्याशी बोल. पवित्र आत्मा आप हमसे बात आमचे कीजिए. आत्मिक मन उघड. हमारे आत्मिक मनों को तुझे खोलिए. दैवी ज्ञान आपका दैवी ज्ञान आमच्या मानवी बुद्धीने समजण्यासाठी सहाय्य कर. हमारी इंसानी बुद्धि से समझने के लिए सहाय कीजिए. मान सन्मान गौरव तुला देतो. प्रभु मान सम्मान गौरव हम आपको देते हैं. ही प्रार्थना ये प्रार्थना येशूच्या नावात करतो. यीशु के नाम से करते हैं. म्हणून तू आहे. इसलिए आप सुनो पिता. आमेन. आमेन. आपण पवित्र शास्त्राकडे वळूया. आइए हम अपना पवित्र शास्त्र निकालें. प्रेषितांची कृत्ये हम देखें प्रेरितों के काम, आणि 16वा अध्याय इसका 16 अध्याय आणि 25 वचनाकडे आपण वळूया. और 25 वचन से आगे हम देखें. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. आधी रात के लगभग पौलुस और सीलास प्रार्थना करते हुए परमेश्वर के भजन गा रहे थे और कैदी उनकी सुन रहे थे. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, अब मेरे प्यारे भाइयों या और ठिकाणी बहनों, आम्हाला पाहायला मिळतं यहाँ पर हम देखते हैं पौल आणि सिला कि पौल और सीलास आणि हे जेव्हा प्रभूची सेवा करत होते जब ये दोनों परमेश्वर की सेवा कर रहे आणि थे ह्या लोकांना और इन लोगों को खूप मारहाण करण्यात आली बहुत मारपीट की गई उनकी. आणि मग त्यानंतर और फिर उसके बाद त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. उन्हें बंदी गृह में डाल दिया गया. पण या ठिकाणी आम्हाला काय पाहायला मिळतं, लेकिन अब यहाँ पर हम क्या देखते ते हैं तुरुंगामध्ये असताना सुद्धा कि जब वो बंदी गृह में थे त्यांनी प्रार्थना केली उन्होंने प्रार्थना की व देवाची स्तुती केली. और परमेश्वर की स्तुति की. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि और आता काय आम्हाला पाहायला अब मिळतं हम यहाँ पर क्या देखते हैं की ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचा जो आनंद आहे कि जो ख्रिस्ती विश्वासी लोगों का जो आनंद है तो आतून तो येतो. वो बिल्कुल अंदर से आता है तो बाह्य परिस्थितीवरती अवलंबून और नसतो. वो बाहरी परिस्थितियों पर निर्भर नहीं होता. छळ आणि यातना खऱ्या शांतीचा आणि आनंदाचा नाश करू शकत नाही. दुख और तकलीफें उन आनंद की शांति का विनाश कभी भी नहीं कर सकते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता ह्या ठिकाणी अब यहाँ पर त्यांना तुरुंगात टाकलेलं होतं, अब उन्हें बंदी गृह में डाल दिया गया. परंतु लेकिन त्यांच्याकडे खरा आनंद होता. उनके पास सच्चा आनंद था. त्यांच्याकडे खरी शांती होती. उनके पास सच्ची शांति थी. आणि त्यामुळे और फिर उसी जे काही वजह से छळ त्या ठिकाणी झाला वहाँ पर जो उन्हें सताया गया आणि मग और फिर त्या आनंदाचा नाश करू शकले नाही. वो फिर भी उस आनंद का विनाश नहीं कर पाए. आणि म्हणून इसीलिए ते त्या ठिकाणी गाणे गाऊन देवाची स्तुती करत होते. और फिर अब वहाँ पर गाने गाकर वो स्तुति कर रहे थे. आणि मत्तई शुभवर्तमान पत्र और फिर हम देखें मत्ती रचित त्याचा सुसमाचार 5वा अध्याय उसका 5वां आणि अध्याय 10 आणि वचनाच्या पुढे बघू आपण. हम देखें 5 अध्याय इसका 10 वचन से आगे. नीतिमत्वाकरिता ज्याचा छळ झाला आहे तो धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. धन्य हो तुम जब मनुष्य मेरे कारण तुम्हारी निंदा करे और सता और झूठ बोलकर तुम्हारा विरोध करे. मैं सब प्रकार की बुरी बात में तुम धन्य हो. जेव्हा तुमचा छळ होतो
जब आपको सताया जाता तर है, देवाचं वचन म्हणतं की तुम्ही धन्य आहात, और फिर परमेश्वर का वचन कहता है कि तुम धन्य कारण हो, स्वर्गाचं राज्य तुमचं आहे. क्योंकि स्वर्ग का राज्य तुम्हारा है. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पौल आणि सिला अब पौलुस और यांना सीला, फटके मारण्यात आले, उन्हें मारा गया, त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं, उन्हें बंदीगृह में डाल दिया, परंतु लेकिन जी काही खरी शांती त्यांच्याकडे होती, जो सच्ची शांति उनके पास खरा है, आनंद त्यांच्याकडे होता, और जो उनके पास सच्चा आनंद आणि ते था, छळ त्यांचा नाश करू शकत नाही. और फिर वो जो उन्हें गया था वो उनका विनाश नहीं कर आणि पाया, म्हणून ते देवाची स्तुती करत और होते इसीलिए वो परमेश्वर की सेवकाई कर आणि ते रहे थे, प्रार्थना करत राहिले. और वो प्रार्थना भी करते आणि रहे. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, अब मेरे प्यारे भाइयों और आज बहनों, तुम्ही देखील अशा प्रकारच्या छळातून चाललेला क्या आहात का? आप सभी लोग भी इस तरह के परेशानियों में से गुजर रहे हैं? परंतु लेकिन जर तुमच्याकडे एकदा का खरी शांती आली, अगर आपके पास एक बार सच्चा आनंद आपको खरा प्राप्त होता खरा है, आनंद तुमच्याकडे आला, अगर आपके पास सच्चा आनंद ते आता छोटे है, मोठे छळ तो ये जो छोटी छोटी चीजें हैं, आमच्या खऱ्या आनंदाचा नाश ते कधीच करू शकत नाही. हमारे सच्चे आनंद का विनाश कभी नहीं कर सकते. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. जरी आज आम्हाला थोडेफार दुःख होतात, भले ही आज हमें थोड़ी बहुत तकलीफें होती है, परंतु काय म्हणते देवाचं वचन, लेकिन क्या कहता है परमेश्वर? नीतिमत्व करीता ज्याचा छळ झाला आहे धार्मिकता के कारण जो सताए जाते ते हैं, धन्य आहे, वो धन्य है, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. क्योंकि स्वर्ग का राज्य उन्हीं का है. आणि पुढे 11 वचन म्हणतं, और आगे 11 वचन कहता है, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात. तो धन्य हो तुम जब मनुष्य मेरे कारण तुम्हारी निंदा करे और सताए और झूठ बोल बोलकर तुम्हारे विरोध में सब प्रकार की बुरी बातें कहे. आणि पुढे 12 वचन म्हणतं, और आगे 12 वचन कहता है, आनंद करा, उल्हास करा, तब आनंदित और मगन होना, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. क्योंकि तुम्हारे लिए स्वर्ग में बड़ा फल है. तुमच्या पूर्वी जे संदेष्ट होऊन गेले, इसीलिए कि उन्होंने उन भविष्यवक्ताओं को जो तुमसे पहले थे त्याचा त्यांनी तसाच छळ केला. इसी रीति से सताया था. माझे प्रिय भावांनो बहिणींनो, अब मेरे प्यारे भाई और बहन, जे काही उद्याचं जे सार्वकालिक स्वर्ग आपल्याला प्राप्त होणार जो आहे, कल का अनंत काल का स्वर्ग हमें प्राप्त होने उद्याचं वाला जे है, काही आपल्याला सनातन सुख लाभणार आहे, जो अनंत काल का सुख हमें प्राप्त होने वाला है, उद्याचं जे उज्ज्वल भविष्य आहे, जो कल का अच्छा भविष्य है, आणि त्याच्या समोर आजचे हे छोटे मोठे दुःख हे काहीच नाही. उसके सामने आज का ये छोटी मोटी तकलीफ है कुछ भी नहीं है. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं और इसीलिए परमेश्वर की का वचन माझ्यामुळे है जेव्हा लोक तुमचा छळ आणि निंदा करतात, कि जब मेरे कारण तुम सताए जाओगे, तर तेव्हा तुम्ही आनंद करा आणि उल्हास करा असं म्हणलेलं आहे. तुम आनंद करो और मग्न रहो, ऐसा कहा बघा, गया है. पौल आणि सिलाचा छळ झाला, अब पौलुस और सिलास का भी वहां पर उन्हें सताया गया, पण ते स्तुती करत राहिले, आनंद करत राहिले, लेकिन वो स्तुति करते रहे, वो आनंद करते रहे, कारण क्योंकि त्यांना माहित आहे उन्हें पता की था उद्याचं जे काही सुख आहे कि जो कल का सुख है त्याच्या समोर आजचे दुःख हे काहीच नाही. उसके सामने आज के दुख कुछ भी नहीं है. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून और इसीलिए माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों आज तुम्ही बहनों, देखील छळातून चाललाय का? क्या आज आप भी किसी तकलीफों में से गुजर काय रहे तुमची हैं? देखील निंदा केली क्या जात आहे का? आपकी भी निंदा की जाती है, आपको सताया जाता है, परंतु उड्या मारा आणि आनंद करा. लेकिन आप कूदिए और आप आनंद मनाइए. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि और ख्रिस्ताचे खऱ्या ज्या अनुयायांचा विश्वास असतो जो सच्चे ख्रिस्त भक्त होते हैं उनका जो विश्वास होता आणि है देवावर असणारी त्यांची जी प्रीती आहे, और परमेश्वर के ऊपर जो उनकी प्रीति है, प्रेम है, याचा नाश ख्रिस्ताचे शत्रू कधी करू शकणार नाही. इसका विनाश प्रभु यीशु के शत्रु कभी नहीं कर सकते. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कारण क्योंकि ख्रिस्ताचे जे खरे अनुयायी आहेत, जो ख्रिस्त के सच्चे भक्त है, बघा, पौल आणि शिला अब पौल और हे सिला प्रभूचे खरे अनुयायी होते. ये परमेश्वर को सच्चे तरीके से उनकी भक्ति करने वाले थे. त्यांचा असलेला देवावरचा विश्वास उनके ऊपर रहने वाला परमेश्वर का विश्वास आणि त्यांची असणारी देवावरची प्रीती और उनके ऊपर की परमेश्वर की प्रीति, आणि ह्याचा नाश ख्रिस्ताचा शत्रू काहीच करू शकले नाही. और ये उसका विनाश कभी भी ख्रिस्त के शत्रु नहीं कर पाए. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. उलट त्यांनी स्तुती केली, आराधना केली, प्रार्थना केली, उन्होंने स्तुति की, आराधना
की प्रार्थना करते रहे। आणि म्हणून और इसीलिए अतिशय कठीण परिस्थितीत देखील बहुत कठिन परिस्थितियों में भी दुःख सहन करण्यासाठी व त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी दुख सहन करने के लिए और उनकी इच्छाओं को पूरी करने के लिए आणि त्याचे हेतू पुढे नेण्यासाठी और उनका जो ध्येय है उसे आगे लेकर जाने के लिए देव 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 आपल्याला कृपा पुरवेल. परमेश्वर खुद हमें अपनी कृपा दिलाएंगे। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून असं म्हणलेलं आहे याकोबाच्या पत्रामध्ये, इसीलिए याकूब की पत्री में कहा गया है, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावं लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. याकूब 1:2 कहता है, हे मेरे भाइयों, जब तुम नाना प्रकार की परीक्षाओं में पड़ो तो इसको पूरी आनंद की बात समझो। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. माझ्या बंधूंनो, कि हे मेरे नाना भाइयों, प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते जब तुम नाना प्रकार की परीक्षाओं में पड़ो तेव्हा तुम्ही आनंदच माना म्हणलेला आहे. तो तुम इसको पूरा आनंद की बात समझो, ऐसा कहा। आणि मग काय झालं, और फिर क्या जेव्हा हुआ? त्यांच्यावरती परीक्षा संकट आले जब उनके ऊपर इस तरह की परीक्षाएं आई, जब तर- संकट आए, तर ते आनंद करत होते. तब वे तो आनंद करते रहे। ते देवाची स्तुती केली त्यांनी उन्होंने परमेश्वर की स्तुति आणि की प्रार्थना केले और प्रार्थना आणि की, त्याचा परिणाम असा झाला. और उसका परिणाम ऐसा हुआ। प्रेषित याचं 16 आणि 26 मध्ये, हम देखें प्रेरितों के काम इसका 16 और 26 में। तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. और फिर इतने में एक बड़ा भूकंप हुआ, यहाँ तक कि बंदी गृह की नींव हिल गई और तुरंत सब द्वार खुल गए और सबके बंधन खुल पड़े। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि आता त्या ठिकाणी आम्हाला काय पाहायला मिळतं अब यहाँ पर हम क्या देखते की हैं तेव्हा एकाएकी कि तभी इतना एकाएक ऐसा हुआ, असा मोठा भूकंप झाला की ऐसा बड़ा भूकंप आया कि बंदीशाळेचे पाय डगमगले बंदी गृह की नींव ही हिल गई आणि दरवाजे लागलेच उघडले और तुरंत सब द्वार खुल आणि गए देवाचं वचन म्हणतं सर्वांची बंधने तुटली. और सबके बंधन खुल आणि पड़े। हे लोक अब ये लोग तुरुंगामध्ये होते वो बंदी गृह में आणि थे अचानक खूप मोठा भूकंप आला. और अचानक बड़ा भूमिकंप सर्व हुआ दरवाजे आपोआप उघडले और सारे दरवाजे अपने आप खुल गए। आणि त्याच रीतीनं और फिर उसी तरह से जेव्हा आमच्या जीवनामध्ये जब कभी हमारे भी जीवन परीक्षा में येतात जब परीक्षाएं आती है, तेव्हा आनंद मानायचं, तब हम आनंद माने, स्तुती करायचं, स्तुति करें, प्रार्थना करायचं. प्रार्थना करते मग रहे। तुमचे जे काही गरिबीचे बंधन असतील, फिर आपके जितने गरीबी के बंधन तुमचे होंगे, शापाचे बंधन असतील, आपके जितने श्राप के तुमचे बंधन पापाचे होंगे, बंधन असतील, जितने पापों के बंधन होंगे, परमेश्वर सगळं तोडून टाकेल. परमेश्वर सब कुछ तोड़ कारण देंगे, ह्या ठिकाणी बंधनं तुटलेली आहेत. क्योंकि अब यहाँ पर बंधन टूट चुके आणि हैं। म्हणून पहा, इसीलिए जेव्हा देखिए, परीक्षा येते जब कभी आपको तेव्हा समस्या आम्हाला हे परेशानी जमलं पाहिजे. तो हम ये कर पाए, उलट पक्षी आपण काय करू, और आगे चलकर हम क्या करते हैं, आपण उलट निराश हम होतो. निराश हो जाते पण हैं। ह्या लोकांना जर तुम्ही पाहिलं, लेकिन अगर आप इन लोगों को देखो पौल आणि सिलांना कि पौल और सिलास को त्यांना जेव्हा फटके मारण्यात आले जब होते, उन्हें मारा गया था, त्यांच्या अंगातून रक्त वाहत होतं. जब उनके बदन से लहू बह रहा था, त्यांना तुरुंगामध्ये नेऊन त्यांना साखळांनी बांधलेलं होतं. उन्हें जब बंदी गृह में ले जाकर बिल्कुल बेड़ियों से बांधा गया था, परंतु लेकिन फिर भी ते लोक खचले नाही. वो लोग वहाँ पर टूटे नहीं, ते लोक स्तुती आणि प्रार्थना करत राहिले. वो लोग परमेश्वर की स्तुति और प्रार्थना करते आणि मग रहे। पहा, एकाएकी और फिर देखिए एकाएक ऐसा हुआ, की मोठा भूकंप आला बड़ा भूकंप आणि आया सर्व बंदिशाळेचे सर्व बंधन तुटले. और बंदी गृह की नींव हिल गई। प्रेज द लॉर्ड. Praise the सो Lord. त्याच रीतीनं इसी तरह से तुम्हाला देखील काही गोष्टी बांधून ठेवत आहेत क्या का? आपको भी कुछ चीजें बांध कर तुम्हाला असं वाटतं का की मी गरिबीतून बाहेरच येऊ शकत आपको नाही, ऐसा लगता है क्या कि अरे मैं गरीबी से बाहर ही मी नहीं आ पा रहा, आजारातून बाहेर येऊ शकत कि नाही, मैं बीमारियों से बाहर ही मी नहीं आ पा श्रापातून रहा, बाहेर येऊ शकत मैं नाही. श्रापों में से बाहर ही नहीं आ पा रहा। आजपासून निर्णय घ्या, आज से आप निर्णय प्रभूची लीजिए, प्रार्थना करा, परमेश्वर की प्रार्थना त्याची कीजिए, स्तुती करा उसकी स्तुति आणि कीजिए, पहा तुमची बंधनं सगळे तुटतील. और फिर देखिए आपके सारे बंधन खुल जाएंगे। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो और बहिणींनो, इसीलिए
इसलिए मेरे प्यारे भाई और तुमचं बहनों, हृदय चिंताक्रांत होऊ देऊ आपका नका. हृदय चिंतित ना रहे. जेव्हा परीक्षा येतात, संकट येतात, जब परीक्षाएं आती है, समस्याएं तर आती है, देवाची स्तुती करा, तो परमेश्वर की स्तुति देवाकडे प्रार्थना करा, परमेश्वर की ओर प्रार्थना आणि कीजिए. परमेश्वर त्याच्यातून उपाय काढेल परमेश्वर उसमें से आपके लिए रास्ता आणि तो कर चमत्कार करेल. और फिर वो चमत्कार जरी करेगा. तुम्ही म्हणाल की माझी परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे, भले ही आप कहोगे मेरी परिस्थिति अब हाथ से बाहर पण है, प्रभू तुमच्या परिस्थितीच्या पुढे जाईल लेकिन परमेश्वर आपकी परिस्थितियों से आगे आणि जाएंगे सगळं काही तुमच्या जीवनात तो सुंदर और करेल. आपके जीवन में सभी चीजों को वो बिल्कुल सुंदर आणि बना म्हणून देगा. जगाची परिस्थिती बघून भिवू नका, इसीलिए दुनिया की परिस्थिति देखकर घबराइए पण नहीं. जगाची परिस्थिती बदलणारा परमेश्वराकडे लेकिन पहा, परमेश्वर वो जो दुनिया की परिस्थिति बदल सकता है उसकी ओर देखिए, त्याच्यावरती विश्वास ठेवा, उसके ऊपर विश्वास रखिए, त्याच्याकडे प्रार्थना करा, उसके पास प्रार्थना त्याची कीजिए, स्तुती आराधना करा. उसकी स्तुति आराधना कीजिए. निराशा आशामध्ये बदलून आपकी जाईल, निराशा आशा में बदल आजार आरोग्यामध्ये आपके बदलतील, बीमार चंगाई में बदल दुःख आनंदामध्ये बदलतील. आपके दुख आनंद में बदल जाए. परमेश्वर सगळं कर्जातून बाहेर काढेल. परमेश्वर आपको सभी कर्जों में से बाहर जसं निकालेगा. परमेश्वराने जैसे परमेश्वर पौल ने आणि शिलाला त्या तुरुंगातून सोडवलं, पौलुस और सिलास को उस बंदी गृह से छुड़ाया, आणि सो त्याच रीतीनं उसी तरह आज से तुम्ही देखील पापाच्या बंधनात आहात क्या का, आप लोग भी आज सभी पापों के बंधन आजाराच्या में, बंधनात आहात का, बीमारियों के बंधन में हो? गरिबीच्या बंधनामध्ये क्या आहात आप का, गरीबी के बंधन में? येशू तुम्हाला पण तो सोडवेल. यीशु आपको भी छुड़ाएंगे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पण लेकिन तुम्ही स्तुती करा आपको स्तुति आणि करना, जेव्हा परीक्षा येतात जब परीक्षाएं आती तेव्हा हैं, आनंदच तो माना. आनंद ही माने. आता आता पौल आणि शिला अब पौल और सिलास, यांच्या समोर सुद्धा खूप मोठं आव्हान होतं इनके पास भी बहुत बड़ी बात उनके सामने थी. आणि रक्त वाहत होतं त्यांच्या उनके अंगातून, बदन से लहू बह रहा पण था. त्यांनी त्या बाह्य परिस्थितीचा काहीच विचार केला नाही लेकिन उन्होंने बाहरी परिस्थितियों के बारे में नहीं आणि सोचा त्यांच्या अंतःकरणामध्ये आनंदाची उकळी येत होती और उनके हृदय में हमेशा आनंद रहता था. आणि और त्या आनंदाचा नाश उस आनंद का विनाश ते छळ आणि संकट करू शकले उन्हें नाही. सताया गया, लेकिन वो भी नहीं कर पाए. उसका प्रेज द विनाश. लॉर्ड. Praise the सो Lord. त्याच रीतीनं उसी तरह से परमेश्वर तुम्हाला सुद्धा सोडवेल परमेश्वर आपको भी जरूर छुड़ाएंगे. आणि और विश्वास ठेवा, आप विश्वास जसं रखिए. उत्कृष्ट गोष्टी प्रभूने त्यांच्या जीवनात घडवले, जैसे परमेश्वर ने उनके जीवन में उत्तम चीजें बनाकर लाई, त्याच रीतीनं प्रभू उसी तरह से उत्तम परमेश्वर गोष्टी तुमच्या पण जीवनामध्ये बहुत करेल. अच्छी चीजें आपकी जिंदगी में करेंगे. आणि म्हणून इसीलिए भिवू नका. आपको घबराना नहीं है. आणि और जेव्हा परीक्षा येतात जब परीक्षाएं आएंगी तेव्हा आनंद माना. तब हम आनंद पण मानें. पण काय होतं लेकिन क्या बघा, होता है? परीक्षा संकट आल्यानंतर लोक आनंद मानत नाही, संकट आने के बाद, परीक्षाएं आने के बाद लोग आनंद नहीं उलट समझते. कुरकुर करतात. वो बिल्कुल हर बात पर रोते हैं. परंतु पौल आणि सिलाने कुरकुर लेकिन केलं नाही. परमेश्वर ने पौल और सिलास ने बिल्कुल वहां पर उन बातों पर रोते नहीं बैठे. पण लेकिन त्यांनी स्तुती आराधना केली. उन्होंने परमेश्वर की स्तुति So, आराधना तुम्ही की. देखील माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, इसलिए आप भी मेरे प्यारे आपल्या भाइयों और कुटुंबामध्ये, बहनों, अपने परिवार में, आपल्या घरामध्ये अपने घर में जरी परीक्षा आल्या भले ही परीक्षाएं आती तर हैं, आनंदच माना तो आनंद ही समझे आणि स्तुती करा और स्तुति कीजिए आणि प्रार्थना करा और प्रार्थना आणि पहा, कीजिए. परमेश्वर तुमचे सगळे बंधन तोडून और टाकेल. देखिए परमेश्वर आपके सारे बंधनों को खोल देंगे. काय तुम्ही देखील परीक्षा आल्यानंतर, संकट आल्यानंतर स्तुती आराधना करत आहात क्या का? आप भी परीक्षाओं में, संकटों में स्तुति आराधना कर रहे हैं का प्रार्थना स्तुती करायचं सोडून दिलंय क्या का? आपने प्रार्थना और स्तुति आराधना करना बिल्कुल छोड़ दिया? जर असं केलं असेल अगर आपने ऐसा किया तर हो माझे प्रिय भावांनो बहिणींनो, आज आपण प्रभूला म्हणूया, तो मेरे प्यारे भाई और बहनों, आज हम परमेश्वर से कहें प्रभू आम्हाला क्षमा कर. कि प्रभु आप हमें क्षमा आम्ही कीजिए. छळ येताच आम्ही उलट आनंद करायला पाहिजे होता देवा, पण आम्ही आनंद करत जब नाही. हमें सताया गया तब हमें आनंद मानना चाहिए था, आनंद करना चाहिए था, लेकिन हम नहीं कर पाए. आणि तुम्ही पश्चाताप करू और शकता हम सभी लोग पश्चाताप कर सकते आणि हैं. प्रभू तुम्हाला क्षमा करेल. परमेश्वर आपको क्षमा करेंगे. पुन्हा नव्याने तुमच्या जीवनात गोष्टी प्रभू एक बार करेल. आपकी जिंदगी में नए सिरे से शुरुआत होगी चीजों की. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि पहा, तुमची परिस्थिती आहे तशी राहणार इसलिए नाही. देखिए आपकी परिस्थिति जैसी है वैसी नहीं रहेगी.
तुम्हाला देव गौरवातून गौरवाकडे नेईल. परमेश्वर आपको गौरव से गौरव तक लेकर तुमची जाएंगे. परिस्थिती आहे तशी बिलकुल राहणार नाही. आपकी परिस्थिति जैसी है वैसी नहीं रहेगी. बघा ह्या ठिकाणी एका क्षणात प्रभूने सगळं काही बदलून टाकलं देखिए एक ही पल में परमेश्वर ने सब कुछ बदल दिया आणि आश्चर्याचा धक्का बसला. और आश्चर्य की बात सबके सगळे लिए, बंधन तुटले. सब सारे बंधन टूट सो गए. त्या रीतीनं उसी तरह से तुमच्यावरचे देखील बंधन तुटतील. आपके ऊपर के सारे बंधन भी खुल जाएंगे. आपण आहे त्या ठिकाणी उभे राहूया, जहाँ पर है वहीं पर खड़े हो जाए आपल्या मानात झुकूया, और आइए हम प्रार्थना करें आपण प्रार्थनामध्ये जाऊया. और हम अपना सर झुकाकर प्रार्थना करें. आकाश आणि सृष्टीच्या निर्माणकर्त्या, स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बापा, स्वर्गीय प्यारे पिता, तुझं वचन असं म्हणतं, प्रभु आपका वचन कहता माझ्या बंधूंनो, पिता मेरे भाइयों, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, जब नाना प्रकार की परीक्षाओं को तुम्हें देखना पड़े तेव्हा तुम्ही आनंदच माना. तब तुम आनंद माने. होय प्रभु, और हाँ पौल आणि शिला पौलुस और सिलास तुरुंगात होते वो बंदी गृह में थे आणि प्रभु त्यांचा छळ झाला होता, और परमेश्वर उन्हें वहाँ सताया पण गया त्यांनी आनंदच केला. लेकिन उन्होंने वहाँ पर आणि त्या आनंद आनंदामुळे किया. और परमेश्वर उस प्रभु आनंद के त्यांनी कारण प्रार्थना केली, प्रभु उन्होंने प्रार्थना त्यांनी की, स्तुती केली उन्होंने स्तुति आणि की प्रभु त्याचा परिणाम असा झाला, और परमेश्वर उसका परिणाम सगळे ऐसा तुरुंगाचे दरवाजे उघडले हुआ कि सारे बंदी गृह के दरवाजे आणि खुल मोठा गए भूकंप आला और बड़ा भूकंप आणि सर्व वहाँ पर बंधन तुटले आया. और परमेश्वर सारे बंधन खुल आणि गए. प्रभु त्यांची सुटका झाली. और प्रभु उनकी छुटका सो उनका त्याच छुटकारा रीतीनं वहाँ. प्रभु, उसी तरह से मी परमेश्वर, विनंती करतो, मैं आपसे विनंती हे जे करता हूँ, वचन पेरलेलं आहे, ये जो वचन हमने बोया है, जे भाऊ बहीण मला ऐकत आहेत, प्रभु जो भाई बहन आज हमें सुन प्रभु रहे हैं, त्यांच्या अंतःकरणामध्ये खोलवर जाऊ दे. पिता उनके हृदय में गहराइयों तक ये 30 पट वचन 60 जाए. पट नाही तर 100 पट पीक येऊ दे. प्रभु 30 नहीं 60 नहीं तो 100% फल ज्या लेकर भाऊ आए. बहिणींनी आराधना बंद केली असेल, प्रभु अगर कोई भाई बहन है जिन्होंने आराधना प्रार्थना बंद केली अगर असेल, उन्होंने प्रार्थना बंद की है, प्रभु त्यांच्या पापाची क्षमा कर. तो परमेश्वर उनके पापों को कारण क्षमा आराधना आणि प्रार्थना हीच गोष्ट आहे कीजिए. क्योंकि आराधना और प्रार्थना यही बात है की जे आमचे बंधन तोडून जो टाकतात हमारे बंधनों को खोल आणि सकते जिथे आम्हाला स्वातंत्र्य हैं. और मिळतं. परमेश्वर जहाँ हमें आजादी मिल आणि सकती है. प्रभू पौल आणि शिलाला स्वातंत्र्य और मिळालं. प्रभु पौलुस और सिलास को छुटकारा वहाँ सो पर त्याच रीतीनं प्रभू, उसी तरह से परमेश्वर माझ्या भाऊ बहिणींना प्रभु बंधनातून सुटका मिळू दे. मेरे भाई बहनों को बंधनों में से छुटकारा प्रभु मी मिले. विनंती करतो, और परमेश्वर में आपसे जे भाऊ बहीण विनंती निराश आहे करता हूं, जो भाई बहन निराश है, त्यांना आशा दे, पिता आप उन्हें आशा जे दीजिए. आजारी आहेत प्रभु जो बीमार है त्यांना आरोग्य दे, उन्हें आप चंगाई दीजिए. जे दुःखामध्ये जो असतील दुख में है परमेश्वर त्यांना आनंद दे. आप उन्हें आनंद प्रभु दीजिए. मी विनंती करतो, प्रभु मैं आपसे विनंती माझ्या भाऊ करता हूं, बहिणींची मनोकामना इच्छा पूर्ण कर. मेरे भाई बहनों के मन की इच्छा पूरा करना. त्यांच्या व्यवसायामध्ये आशीर्वाद दे, उनके व्यवसाय में उन्हें आशीषित त्यांच्या रखना. कामामध्ये आशीर्वाद दे. उनके काम में आप उन्हें आशीषित रखना. आणि प्रभू ह्या दिवसांमध्ये और प्रभु इन दिनों में जे कोरोना व्हायरस सगळ्या राष्ट्रामध्ये पसरत आहे, प्रभु जो कोरोना वायरस पूरे राष्ट्र में फैल रहा है, प्रभू येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. यीशु के नाम से निकल आमच्या जाए. देशाला सुद्धा आरोग्य लाभू दे. हमारे देश को भी चंगाई दे. मान सन्मान गौरव तुला पिता, देतो. मान सम्मान हम आपको देते हैं. ही ये प्रार्थना प्रार्थना येशूच्या नावात प्रभु करतो, यीशु के नाम से करते हैं. म्हणून तो आहे. ये आप सुनो पिता. आमेन. आमेन. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, पुन्हा एकदा तुमची रजा घेतो मेरे प्यारे भाई और बहनों, मैं फिर एक बार आपसे विदा लेता हूँ. आणि पुन्हा एकदा येणाऱ्या रविवारी आपण युट्यूबच्या माध्यमातून सकाळी भेटूया. और फिर एक बार आने वाले रविवार को हम YouTube के माध्यम से सुबह मिलेंगे. आणि परमेश्वर तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद देव. और परमेश्वर आप सभी को बहुत आयत से आशीषित करें. धन्यवाद. धन्यवाद.